अजून किती जणांचा जीव हा हायवे घेणार आहे हे फक्त देवच जाणो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सांगतो तुम्हाला काय काय विषय झालाय तो. मागच्या 2 दिवस झालं आपण चालू केले जिम आणि नेहमीप्रमाणे जिमला जाऊन घरला परत निघालो. तेवढ्यात बघितलं राईट साईडचा हायवे होता तो पूर्ण भरलेला गाड्यांनी आणि लेफ्ट साईडचा हायवे पूर्ण मोकळा होता. याच्यावरून मला अंदाज तर लागलेला काय तर भलं वाईट तर झाले, कारण हल्ली ऍक्सिडेंटचं प्रमाण एवढं वाढले की नाही, दररोजचं किरकोळ ऍक्सिडेंट बघणं हायवे साईडच्या गावांना हे नेहमीच झाले. आणि हे जो ऍक्सिडेंट झालता हे एवढ्या जोरात झालता की नाही, पहाटे 4 वाजता हा ऍक्सिडेंट झालता आणि तब्बल 8 तास लागलेत ही गाडी हायवेवरून साईडला काढायला. पोलिसांची टीम त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न करत होती की ट्रॅफिक मेंटेन करायला. जशी सकाळ होत होती तसं गाड्यांचं प्रमाण वाढायला चालू झालं. आम्ही पण थोडं ट्रॅफिक मेंटेन करायला हातभार लावूया म्हणून, कारण शेवटी आम्ही गावकरी आणि गावातले सगळे शॉर्टकट आम्हाला माहित होते. त्या शॉर्टकट वरून पुढे गाड्या आपण थोड्या पास करायला चालू केल्या. तेवढ्यात तिकडे माणसांनी गाडीतलं सगळं मटेरियल उतरून घेतलेलं, मग क्रेन पण अटॅच करून घेतली गाडीला. तेवढ्यात ती क्रेन पण उचलायला लागलेली. मग हळूहळू कशी तर सरकवत त्या ड्रायव्हरांनी गाडी साईडला घेतली. तरी नशीब एवढा मोठा ऍक्सिडेंट होऊन सकट कोणाला काय लागलं. तर गाड्या चालवताना भावानो शिस्तात गाड्या चालवत जावा, कारण हायवेची कामं चालू आहेत आणि अजून किती दिवस या हायवेची कामं चालू राहणार आहेत आणि अजून किती जणांच्या जीवासोबत हा हायवे खेळणार आहे हे फक्त देवच जाणो. तर याचं मत आपल्या कमेंटमध्ये मांडायचं आहे आणि जर तुमच्या भावाला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. चला.